नमस्कार मित्रांनो, चला आता मी चाललोय शेताकडं. पाऊस उघडून गेलेला आहे. बघू बरं भाताचं पीक कसं आलेलं आहे, काय आलेलं आहे. चला संध्याकाळचे 5 वाजलेले, फेरफाटका फिरून येतो. चला चाललोय. हे आमचं घराचं दृश्य, हे पाठीमागची पडवी. चला शेताकडं चाललोय. हे पहा शेत आमचं घराजवळ शेत आहे. हे पहा भाताचं वावर आहे. आवणी केलेली आहे. पाठीमागं पाऊस चालू होता त्यावेळेस जवळजवळ महिना झालेला आहे, पण आता पाऊस उघडलेला आहे. बघूया पाणी आहे का नाही. बाजूला सोयाबीनचं क्षेत्र आहे, शिवाय सोयाबीन सुद्धा लावलेली आहे. मका लावलेली आहे थोडीशी, कारण कसं थोडं मका, थोडं या ठिकाणी मिरच्या तुम्हाला दाखवतो. पहा बरं मिरच्या आलेल्या आहे का नाही पाहू बरं. मिरच्या या ठिकाणी आलेल्या आहे. आणि अशा प्रकारे ही आमची शेती. चला हे पहा, हे भाताचं वावर. मला वाटतं आता 4-5 दिवस झाल्यामुळं पाऊस आहे ना उघडून गेलेला आहे, त्याच्यामुळं आता पाणी कमी झालेलं आहे. बाजूला सोयाबीन आहे. सोयाबीन अशी या ठिकाणी मस्त सोयाबीन यावर्षी जमलेली आहे. मागच्या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळं गवत जास्त झालं ना, मग त्याच्यामुळं काही सोयाबीनला ह्या वर्षी पीक नव्हतं, पण ह्यावेळेस अतिशय सुंदर सोयाबीन आहे. चला पुढं जाऊ बरं. पुढच्या वावरात पाणी आहे का नाही पाहू. जवळजवळ गणपती बसल्यापासून म्हणजे पाऊस उघडून गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर पाऊसच आलेला नाही आहे. आणि तसं पाहिलं तर आता पावसाची गरज नाही. थोडं जर उघडझाप जर असली तर पिकं आहे ना चांगले येतात, आणि थोडं कीडबीड अशी पडत नाही. हे भाताचं वावर आमचं पाहू शकता. हे भाताच्या वावरात पाणी नाही, आणि इकडं एक दुसरं वावर आहे मोठं. आता ह्या भातामध्ये हळभात करेल आहे आम्ही, कारण याच्यात पाणी नसतं ना. याच्यात हळभात आहे सुंदर, त्या भाताची म्हणजे जात आहे सुंदर. आणि इकडं हे वावर दिसतं ना, हे म्हणजे याच्यात जास्त पाणी राहतं. हे पहा तुम्हाला पाणी दाखवतं. इकडं बांधाच्या शेजारी पाणी आहे, त्याच्यामुळं आतमध्ये असं भरपूर पाणी आहे. आणि याच्यामध्ये आम्ही इंद्रायणी लावलेली आहे. इंद्रायणी हे भात तुम्हाला माहीतच असेल, अतिशय सुगंधी, आणि याला बाजारसुद्धा भरपूर असतो, आणि खायलासुद्धा एकदम चांगलं असतं. पण याचे असं आहे का नवीन भात आहे ना खायला चव नाही राहत. नवीन काढून समजा 5-6 महिन्याने आपण जर गिरणीमध्ये काढून त्याचं तांदूळ जर बनवले तर अतिशय चांगला भात लागतो. आणि हॉटेलमध्ये सहसा आपल्याला इंद्रायणीच भात भेटतो खायला. गावाजवळचं शेत, निसर्गरम्य ठिकाण, अतिशय सुंदर असा हा नजारा. हे पहा सर्व तुम्हाला असं दाखवतो फिरून. हे पहा, हे घर दिसतं एक छोटंसं. आजूबाजूला निसर्गरम्य परिसर असा. अशा प्रकारे आमचं हे गाव. हे पहा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे आमचं उच्च माध्यमिक विद्यालय. इयत्ता 12वीपर्यंत या ठिकाणी शिक्षण मुलामुलींना दिलं जातं. असं हे सुंदर आमचं गाव, आणि सुंदर आमची शेती. हे भाताचं वावर, इकडं सोयाबीन, इकडं थोडं गावातील बाजूला या ठिकाणी घरं दिसतात. पहा बरं, छोटे छोटे असे घरं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो. ही शासकीय आश्रमशाळा. या ठिकाणी मुलामुलींना राहण्याची सोय, आणि या ठिकाणी मोफत असं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. अशा प्रकारे आमची शेती. कशी वाटली आमची शेती मित्रांनो.
अतिशय पावसाचं वातावरण अतिशय झालेलं आहे. मला वाटतं थोड्या वेळाने रात्री पाऊस येण्याची शक्यता आहे. चला आता मी घरी निघतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. धन्यवाद.